श्री गणेश पुराण अध्याय 16 ते 18 मधु व कैटभ दैत्यांचा संहार। श्री गणेशाय नमः। सूत म्हणाले, श्रोते हो, ब्रह्मदेवाची कथा ऐकून सोमकांताच्या मनात पुढील वृत्तांत ऐकण्याची उत्सुकता निर्माण झाली। ते भृगु ऋषींना म्हणाले, ऋषीवर्य, ब्रह्माजींना श्री गणपतींकडून सृष्टीनिर्मितीचा वर मिळाला। त्यानंतर त्यांनी कशा प्रकारे सृष्टीरचना केली? तेव्हा भृगु ऋषी म्हणाले, राजा, विधातांनी प्रथम 7 मानसपुत्र निर्माण केले, पण त्या सर्वांनी घोर तपश्चर्या केली आणि ते मुक्त झाले। त्यांचा कार्यसिद्धीसाठी काहीही उपयोग झाला नाही, म्हणून त्यांनी संकल्पाने पुन्हा 7 मानसपुत्र निर्माण केले। तेही तपोबलाने ज्ञानसंपन्न होऊन मुक्त झाले। तेव्हा ब्रह्माजींनी स्वतःच प्रजोत्पादन करायचे ठरविले। त्यांनी आपल्या मुखापासून ब्राह्मण, बाहूंपासून क्षत्रिय, मांड्यांपासून वैश्य आणि पायांपासून शूद्र याप्रमाणे 4 वर्णांची प्रजा उत्पन्न केली। तसेच आपल्या मस्तकांपासून स्वर्ग, कानांपासून वायू, डोळ्यांपासून सूर्य, हृदयापासून चंद्र, नाभीपासून आकाश व पायांपासून पृथ्वी अशा प्रकारे लोकांची आणि पंचमहाभूतादिकांची निर्मिती केली। त्यानंतर त्यांनी पर्वत, नद्या, समुद्र आणि वनस्पती यांची उत्पत्ती केली। त्यावेळी योग निद्राधीन असलेल्या भगवान विष्णूंच्या कानांतून मधु व कैटभ असे 2 महाबलाढ्य दैत्य निर्माण झाले। त्यांच्या रूपाने त्रिखंडावर भीषण संकटच उभे ठाकले। त्या दैत्यांनी वेदशास्त्रांची निंदा केली, देवादिकांना आणि साधुजनांना अपरिमित छळले। त्यांच्या अत्याचारांनी पृथ्वी भयकंपित झाली। तिच्यावरील पापभाराने शेषही फुत्कार टाकू लागले। सरते शेवटी ते दैत्य ब्रह्माजींवरच चाल करून गेले। आता ते आपल्यालाही छळणार आणि सृष्टीचा घात करणार हे लक्षात येताच ब्रह्माजींनी श्रीहरींना व्यापून असलेल्या योगनिद्रेची काकुळतीने प्रार्थना केली आणि म्हणाले, हे निद्रादेवी, तुम्ही महासमर्थ आहात। तुमच्यापुढे कोणाचेही काही चालत नाही। मधु आणि कैटभ या दोन्ही दैत्यांनी पूर्वजन्मी घोर तपश्चर्या करून मला प्रसन्न करून घेतले। ते माझे भक्त असल्यामुळे मी त्यांना अनेक वर दिले। त्यामुळे उन्मत्त होऊन ते आता माझ्यावरच उलटले आहेत। तसे झाले तर मोठाच अनर्थ होईल। त्यांना आवरणे हे फक्त विष्णूंनाच शक्य आहे, तरी कृपा करून त्यांना सोडा। ब्रह्माजींच्या विनंतीला अनुसरून योगनिद्रा विष्णूंजींपासून दूर झाली। भगवान विष्णूंजींना जागृती आली हे वृत्त कळताच स्थानभ्रष्ट झालेले सर्व देव विष्णूंजींना शरण गेले। सर्व देवदेवतांनी विष्णूंजींना मधु व कैटभांच्या अत्याचारांचे वर्तमान सांगितले आणि त्या दोघांचा वध करण्याची विनंती केली। तेव्हा संतापलेल्या विष्णुदेवाने मोठ्याने शंखध्वनी केला। शंखध्वनीच्या निनादाने त्रिभुवन हादरले। मधु व कैटभही आश्चर्यात पडले। त्यानंतर स्वतःच्या सामर्थ्याच्या घमेंडीत असलेल्या त्या दोन्ही बलाढ्य दैत्यांनी विष्णूंजींवर चढाई केली। मग सुरू झाले एकच भीषण युद्ध। आवाहने, प्रतिआवाहन, गगनभेदी गर्जना, घनाघाती मुष्टीप्रहार यांच्या आवाजांनी दशदिशा दणाणून गेल्या। दोन्ही प्रतिद्वंद्वी विजयाच्या ईर्षेनेच लढत होते। ते युद्ध जवळजवळ 5000 वर्षे चालले। कोणी कोणास हार जाईना। तेव्हा श्रीहरींना मोठा प्रश्न पडला, या दैत्यांच्या नाशासाठी काय करावे हेच त्यांना सुटेना। तेव्हा विष्णुदेवाने युद्ध थांबवले आणि वीणाधारी गंधर्वांचे रूप घेऊन सुश्राव्य गायन करू लागले। त्या नादब्रह्माने सर्व विश्व व्यापून गेले। त्या मधुर स्वरांनी देव, यक्ष, राक्षस, पशुपक्षी व समस्त सृष्टी मुग्ध झाली। आत्मचिंतनात मग्न असलेले शिवजीही जागृत होऊन त्या गायनाचा आनंद घेऊ लागले। त्यांनी निकुंभ आणि पुष्पदंत या 2 गणांना त्या गायकाला घेऊन येण्याची आज्ञा केली। गंधर्वरूपी विष्णूंना घेऊन ते कैलासावर आले। श्रीहरींनी शिवजींना नमस्कार केला। तेव्हा भगवान शंकरांनी गंधर्वरूपातील विष्णुदेवाला ओळखले आणि त्यांना क्षेमालिंगन दिले। विष्णुदेवाचे उत्तम आदरातिथ्य केले। भगवान शंकराच्या विनंतीवरून विष्णुदेवाने पुन्हा एकदा वीणावादन केले। ते शिव, पार्वती, गजानन, षणानन, महानंदी, ऋषीजन व शिवगणांनी मनपूर्वक ऐकले। ते गायन ऐकून प्रसन्न झालेल्या भगवान शंकरांनी विष्णूजींच्या वीणावादनाचे व गानकौशल्याचे भरभरून कौतुक केले आणि विष्णुदेवाला वर मागण्यास सांगितले। श्रीहरींनी त्यांना मधु कैटभाच्या वधाचा उपाय विचारला। तेव्हा ते म्हणाले, हे श्रीहरी, युद्धारंभी तुम्ही विघ्नहारक व कल्याणकारक गणपतींचे स्मरण केले नाही, म्हणूनच दैत्यवधाचे तुमचे सर्व प्रयत्न फोल ठरले आहेत।
आता गणपतींना शरण जा, त्यांची आराधना करून त्यांना प्रसन्न करून घ्या. त्यानंतर युद्धाला जा, म्हणजे तुम्हाला जय मिळेल. भगवान शंकरांनी श्रीहरींना आराधनेसाठी षडाक्षरी गणेश मंत्राचा उपदेश केला आणि त्या गणेश मंत्राच्या विधियुक्त अनुष्ठानासाठी सिद्धी क्षेत्रात जाण्यास सांगितले. श्रीहरींनी त्या क्षेत्री जाऊन 100 वर्ष अनुष्ठान केले. त्यामुळे गणपती प्रसन्न झाले. गणपती देवांनी भगवान विष्णूजींना वर मागण्यास सांगितले. श्रीहरींनी त्यांची स्तुती केली व म्हणाले, हे गणाधीशा, तुमच्या कृपाप्रसादाने मला मधु व कैठभ या 2 दैत्यांचा व पुढे उत्पन्न होणाऱ्या सर्व उन्मत्त व दुष्ट दैत्यांचा संहार करण्याचे सामर्थ्य प्राप्त होवो. तेव्हा तथास्तु असे आशीर्वचन बोलून गणपती अंतर्धान पावले. या मंगल प्रसंगाचे स्मरण म्हणून सर्व देवांनी सिद्धिक्षेत्रात 4 महाद्वारांनी युक्त असे भव्य मंदिर बांधले. श्री विष्णूंनी त्यामध्ये गंडकी शिळेपासून तयार केलेल्या अतिशय मनोहर गणेश मूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली. तेव्हापासून गणपती सिद्धिविनायक म्हणून प्रसिद्ध झाले. दैत्यवधाचे सामर्थ्य प्राप्त झालेल्या श्रीहरींनी पुन्हा एकदा मधुकैटभ दैत्यांना युद्धाचे आव्हान दिले. हे युद्धही बराच काळ चालले. कोणी कोणास हार जाईना. तेव्हा श्रीहरींनी नवीनच युक्ती केली. त्यांनी युद्ध थांबवले आणि दैत्यांना उद्देशून म्हणाले, तुम्हा दोघांचे युद्ध कौशल्य पाहून मी अगदी थक्क झालो आहे. तुमचे धैर्यही विलक्षण आहे. मी तुमच्यावर अतिशय प्रसन्न आहे. तरी तुम्हाला हवे ते वरदान मागून घ्या. याआधी ते युद्ध सोडून निघून गेले होते. नंतर 100 वर्षांनी ते पुन्हा युद्धास आले व आत्ताही युद्ध थांबवून आपली स्तुती करत आहेत. हे पाहून मधुकैटभाला अधिकच उन्माद चढला. त्यांनी श्रीहरींकडे तुच्छतेने पाहिले व म्हणाले, तुम्ही आम्हाला काय वर देणार? त्यापेक्षा तुम्हीच आमच्याकडून वर मागून घ्या. श्रीहरींनाही तेच हवे होते. क्षणाचाही विलंब न लावता श्रीहरी म्हणाले, तुमचा वध माझ्या हातून व्हावा असा मला वर द्या. आता माघार घेणे शक्यच नव्हते. मधुकैटभ शब्द देऊन फसले होते. असे काही घडेल याची त्यांना कल्पनाच नव्हती. काय करावे हेच त्यांना सुचेना. त्यांनी सभोवती दृष्टी फिरवली. तेव्हा सर्व सृष्टीत जलमय झालेली दिसली. ते म्हणाले, श्रीहरी, तुमच्या हातून मरण येणे हे आमचे सद्भाग्यच. आम्ही मुक्तच होणार, पण आम्हाला कोरड्या ठिकाणी मारा. त्यांचा युक्तिवाद श्रीहरीच्या तात्काळ लक्षात आला. श्रीहरींनी त्या दोघा दैत्यांना मांडीवर घेतले आणि सुदर्शन चक्राने त्यांचा शिरच्छेद केला. या विजयाने श्रीहरींची मोठी कीर्ती झाली. सर्व देवदेवतांनी पुष्पवृष्टी करून त्यांचा जय जयकार केला. दैत्यरूपी संकट दूर झाल्याने त्रिभुवनाने निश्वास टाकला. ब्रह्माजीही आपले कार्य निर्विघ्नपणे करू लागले. श्री गणेश पुराण अध्याय 16 ते 18 समाप्त.